हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अभंग क्रमांक 8 आज आपल्या हरिपाठाच्या अभ्यासाचा विषय आहे. हरिपाठातील अभंग क्रमांक 8. त्या 8 नंबरच्या अभंगाचा विचार करण्यापूर्वी एक मनात विचार आला की या नामाचा महिमा श्री ज्ञानदेव आपल्याला खूप काही पद्धतशीरपणे आपल्याला समजावून सांगतायत आणि ते आपल्याकडनं ती नामसाधना करून घेण्याचा प्रयत्न करतायत. जर आपण थोडासा त्या नामसाधनेला जर का वेळ दिला आणि ती नामसाधना करण्याचा प्रयत्न केला तर नाम आणि नामीचा अभेद अशा पद्धतीने मी जर नामस्मरण केलं तर मग मी त्या नाम घेण्याबरोबर मोक्षरूप होईल ही खरी कळकळ श्री ज्ञानदेवांची आहे आणि ती त्यांच्या कळकळ जी आहे तिला मात्र मी मुख्यत्वे प्रतिसाद द्यावा ही भूमिका आहे आणि त्यातून या अभंगाचा विचार इथे आपल्या पुढे आलेला आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथी, रामकृष्ण वाचा वाचा भाव हा जीवाचा आत्मा तो शिवाचा रामजप, एकतत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे, नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगेया साधली जीवन कळा, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. म्हणजे माऊली नाम हे सुलभ आहे असं म्हणते, सोपं आहे असं म्हणते आणि पुन्हा माऊली काय म्हणते की ते दुर्लभ पण आहे. म्हणजे असा नाम घेणारी व्यक्ती ही सापडणं हे दुर्लभ आहे. पण या दुर्लभतेचा विचार आपण करायचा आहे आणि मग असा नाम घेणारा मी दुर्लभ तयार झालो पाहिजे ही भूमिका आपल्या अंतःकरणामध्ये तयार व्हावी. ह्या खऱ्या या अभंगाची एक म्हणूया आपण संगती आहे की इथे या अभंगामध्ये मुख्यत्वे श्री ज्ञानदेवांना मला काय सांगायचं आहे किंवा उद्देश काय आहे तर इथे त्यांना सांगायचं आहे संत संगती आणि नाममहिमा. नाममहिमा त्यांना संपूर्ण 27-28 अभंगांपर्यंत सांगायचं आहे. पण या आपण म्हणूया अभंगामध्ये त्यांना मला संत संगतीचा विचार जास्त समजावून सांगायचा आहे. आता समर्थ असं म्हणतात की मोक्षश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीवदरिद्र्य असंख्यात नृपती केले. म्हणजे हे संत कसे आहेत तर मोक्षश्रिया अलंकृते, मोक्षश्री ही त्यांच्या गळ्यात पडलेली आहे. नंतर ते पुन्हा कसे आहेत श्रीमंत आहे. आम्ही व्यावहारिक सत्तेत श्रीमंत असतो पण पारमार्थिक सत्तेत आम्ही गरीब असतो. म्हणजे याचा अर्थ आत्मस्वरूपाचा आम्हाला अखंड अनुभव आलेला नसतो, तो संतांच्या ठिकाणी असतो. म्हणून संत कसे आहेत मोक्षश्रिया अलंकृत आहेत आणि आम्ही मात्र संपत्ती श्रिया अलंकृत आहे. पण ती संपत्ती येते आणि जाते, मोक्षश्री मात्र येतही नाही आणि जातही नाही. ती एकदा प्राप्त झाली म्हणजे नित्यप्राप्ताची प्राप्ती झाली की मी कायमचा सुखरूप होतो. आणि मग पुन्हा असं म्हणतात जीवदरिद्री असंख्यात नृपती केले. म्हणजे संत मला राजा करायला बघतायत, म्हणजेच याचा अर्थ श्रीमंत करायला बघतायत. म्हणजे मी ज्यावेळी आत्मस्वरूपाच्या अज्ञानात असतो तेव्हा मी भिकारी असतो, ही स्पष्ट भूमिका आहे. आणि मी जर का आत्मस्वरूपाशी एकरूप झालो तर मी श्रीमंतच आहे. तुकाराम महाराजांजवळ संत काय संपत्ती होती पण तरीसुद्धा तुकाराम महाराज काय म्हणाले, तुका आकाशा एवढा. म्हणजे असं हे सगळं संतांच्या संगतीत घडतं. म्हणजे संत संगतीमध्ये सच्ची संगत वाढते म्हणजे सत्रूपता मला प्राप्त होते. म्हणून संत श्रीगुरु हे माझे सर्वात जास्त काय आहेत ते जवळचे आहेत, तेच माझे हितकारक आहेत. म्हणून ते श्रीगुरु किंवा संत मला नाममंत्र देतात. आता एक ग्रंथ लिहिला, तुकाराम महाराजांनी ग्रंथ लिहिला. 4ही संत आहेत आपले, तुकाराम महाराज आहेत, ज्ञानदेव आहेत, एकनाथ महाराज आहेत आणि पुन्हा आपली माऊली आहे. म्हणजे 4ही संत मला काय करतात ते ग्रंथरूपाने माझ्या पुढे येतात
पण ते ग्रंथ समजावून सांगण्याचं मोठं कार्य हे संत संगतीत घडतं, म्हणजे श्रीगुरु संगतीत घडतं. म्हणून ते नाम देतात, ते नामाचं साधन ध्यान कर म्हणतात आणि नाम सतत चालता बोलता घे म्हणतात. हाच खरा त्यांच्या संगतीत मला मिळणारा लाभ आहे. त्याने माझी चित्तशुद्धी चित्तशांती होते आणि थोड्याशा आत्मानात्म विचाराने मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. हा या अभ्यासाचा साधनाक्रम आहे, ही या अभंगाची प्रतिज्ञा आहे, म्हणजे उद्देश आहे. तो उद्देश कळला तर उद्देशानुसार आपल्याला वाटचाल करता येते. ही एक भूमिका एवढ्यासाठीच मांडलेली आहे. मग आता पुन्हा संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येडेपंथे, म्हणजे संताच्या संगतीत मनोमार्ग गती म्हणजे त्या माझ्या अंतःकरणाची गती, म्हणजे माझ्या अंतःकरणाची कालक्रमणा झाली पाहिजे. आणि ती कालक्रमणा झाली तर तिथे आकळावा श्रीपती येडेपंथे, म्हणजे तो श्रीपती म्हणजे श्री लक्ष्मीचा पती जो विठ्ठल, तो मला कळेल या शब्दाचा अर्थ, त्याचं स्वरूप मला कळेल. तो आनंदाचा ठेवा आहे, त्याप्रमाणे मी सुद्धा त्याचा वंशज असल्यामुळे मी सुद्धा आनंदरूप आहे, ही भूमिका मला कळेल. त्याला तो आनंदरूप आहे हे माहिती आहे विठ्ठला, पण मला मी आनंदरूप आहे हे माहीत नाही, मी ते विसरलेलो आहे जणू काही. तर त्याची आठवण करून देण्याचं काम तो करतो. मुख्य विचार काय आहे, संतांच्या संगतीत मी जर राहिलो तर त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी साधन क्रमणा माझी करू शकतो. कारण ती साधन क्रमणा मी केली तर मग काय आहे, तो श्रीपती विठ्ठल माझ्यावर प्रसन्न होतो. म्हणून संत श्री गुरु हे आपले काय आहेत, ते माझे कळवळे आहेत, म्हणजे ते माझं हिताचं विचार करणारे आहेत. म्हणून त्यांच्या संगतीतलं जीवन ही भूमिका आपल्याला लक्षात आली पाहिजे. आणि त्यांच्या संगतीतलं जीवन या शब्दाचा अर्थ कधी कधी त्यांच्या शरीराची संगत मिळते, म्हणजे सेवा करायला मिळते, पण मुख्यत्वे करून त्यांच्या विचारांची संगत हा आपल्या अभ्यासाचा विषय असला पाहिजे. म्हणून या सर्व संस्थेमध्ये म्हणजे संतांच्या संस्थेमध्ये श्रीगुरूंचा जो समावेश आहे तो वादातीत आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून इथे श्रीगुरूंच्या म्हणूया संगतीतच देवशोधन होऊ शकतं. आणि ते देवशोधन करायचं असेल तर मला विचार करायला पाहिजे, आणि विचार करायचा असेल तर फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार तेची गुरु माहेर अनाथांचे, म्हणजे माझ्यासारख्या अनाथ म्हणजे पुन्हा आत्मस्वरूपाच्या अज्ञानी माणसाला ते ज्ञानरूप करून सोडण्याची भाषा बोलतात आणि सर्व साधन क्रमणा अगदी सहजपणे माझ्या डोळ्यासमोर उभी करतात. म्हणून इथे सगुण भक्तीमध्ये हरिपाठ जो आहे तो सगुण भक्तीचा विचार जास्त करणार आहे. म्हणून सगुण भक्तीनेच भगवंताचं प्रेम वाढतं, भगवंताचं प्रेम वाढतं. आणि ते जे सगुण प्रेम जे आहे ते वाढण्यासाठी आपल्याला श्रीगुरु नाम घ्या असं सांगतात. म्हणून नाम हे सुद्धा काय झालं, सगुण आहे. नामाचा नामी आहे तोही सगुण आहे, आणि तो सगुण असून सुद्धा ब्रह्मरूप आहे. म्हणजे इथे काय आहे की त्या सगुण नामानी मुख्य संतांच्या संगतीत ते नाम घे मला सांगतात, आणि त्या नामानी तो भगवंत माझा आपलासा होऊ शकतो. म्हणून इथे काय आहे, ते नाम मी निष्ठेने चालवलं पाहिजे. नामनिष्ठा असा जो विचार जेव्हा येतो त्यावेळी नामाचे अपराध आहेत ते पुढे येणार आहेत. ते 10-12 अपराध आहेत ना, ते आले की मी सांगीन. आणि त्या अपराधातनं मला दूर व्हायला पाहिजे, म्हणजे नाम अखंड हवे. आता नाम अखंड हवे या शब्दाचा अर्थ त्याच्यामध्ये खंडता केव्हा पडते, ज्यावेळी मी या देहादी प्रपंचाचा सत्यत्वाने विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये खंडता पडते. म्हणून देहादी प्रपंचाचा सत्यत्वाने विचार करणं हा नामाचा अपराध. असे अनेक अपराध आहेत, ते आपल्या पुढे येतील त्यावेळी मी ते मांडेन. म्हणून इथे आपल्याला काही चॉईस उरत नाही नाम घेण्याशिवाय. मग त्या भगवत भक्ताची व्याख्या ही एकनाथी भागवतामध्ये केलेली आहे. कारण प्रत्येक गोष्टीला प्रमाण हे द्यावं लागतं, आणि प्रमाण द्यायचं झालं तेव्हा मग असं ते म्हणतात नाथ महाराज, माझ्या स्वरूपी ज्यांचे चित्त अखंड जडले भजनयुक्त, माझ्या स्वरूपी ज्यांचे चित्त, असं भगवंत म्हणतोय. भगवंत असं म्हणतोय की माझ्या स्वरूपी म्हणजे मलाच जाणून घेण्याच्या इच्छेने जो नाम घेतो, ज्याची अंतःकरण वृत्ती म्हणजे चित्त रूपामध्ये ती अवधारण झालेली आहे, माझे स्वरूपी ज्यांचे मन असे नाही म्हणले, कारण मन हे संकल्प विकल्पात्मक असतं आणि चित्त याच्यामध्ये त्या नामाची जी काय विचारधारा आहे म्हणजे नाम घेण्याची जी वृत्ती आहे ती अवधारण झालेली आहे. म्हणजे सतत नाम करण्याचा विचार तिथे पुढे आलेला आहे. अखंड जडले भजनयुक्त म्हणजे त्या नामाचं भजन असं जेव्हा सतत चालतं तेव्हा त्यासीच बोलीचे मदभक्त तेची संतजन,
मग असे जे काय संतजन आहेत ते सतत नाम घेतात आणि ते नाम मला घेण्याची भाषा करतात, त्यासी बोलीचे मदभक्त, म्हणजे तेच माझे खरे भक्त आहेत. म्हणून संत श्री गुरु हे माझे खरे भक्त आहेत आणि ते मला जेव्हा नामसाधन देतात, अखंड नामभजनाचा जो मला उपदेश करतात, त्या अखंड भजनातूनच पुन्हा मला माझ्या आनंदाकडे जाण्याची एक व्यवस्था तयार होते. मग याचा अर्थ लक्षात घ्या की मलाही जर का भगवंताच्या आवडता व्हायचा असेल, आता त्याशी बोले जे त्याची संतजन, मला संत होण्याचा विषय मी मांडत नाहीये, पण मी भगवंताच्या आवडीचा विषय व्हावा असं जर का वाटत असेल, तर मग मला अखंड नाम घेण्याशिवाय पर्याय नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर संत कबीर सुदामा महाराजांनी भगवंताचं नाम घेतलं आणि मग काय केलं, त्या भगवंतांनी त्यांची सेवा केली. नंतर एकनाथ महाराज सुद्धा भगवंताचं नाम घेत होते. मग एकनाथ महाराजांच्या घरी त्यांनी पाणी भरलं. म्हणजे भगवंत हा भावाचा भुकेला आहे या शब्दाचा अर्थ मी तो फक्त नाम घ्या हीच भूमिका आपल्या पुढे मांडतोय. म्हणून भगवंत हा खूप माझ्या प्रेमाचा विषय होऊ शकतो, पण त्याला नामाशिवाय मला पर्याय नाही. म्हणून संत सुख वाटण्याविषयी दयाळू आहेत. का आकळावा श्रीपती येणे पंथे, त्याचं कारण आहे संतांचे संगती. म्हणून संत हे सुख वाटण्याविषयी खूप दयाळू आहेत. तर संत ऐसी ही कळवळ्याची जाती लाभाविण प्रीती करी, त्यांच्याकडे त्यांची प्रीती माझ्यावर जडली पाहिजे. त्यांच्या किवेचा विषय त्यांच्या म्हणूया तोंडी माझं नाव आलं पाहिजे, यासाठी मला नाम घेतलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या तोंडी नाव यावं म्हणून हा विभाग नाहीये, तर याचा अर्थ त्यांच्या किवेचा, त्यांच्या म्हणूया प्रेमाचा विषय मी व्हावा आणि माझं हित व्हावं अशी भूमिका त्यांच्या अंतःकरणात तयार व्हावी, यासाठी मला नामस्मरण घ्या म्हणून सांगतात संत. म्हणून ते सुख वाटण्याविषयी दयाळू आहेत. ते मला केवळ सुखच वाटतात, ते दुःखातनं मला बाजूला काढतात. अहितापासून काढिती हित देवनी वाढविती, असे ते संत आहेत. पुढे तो कळवळा माझ्याविषयी त्यांच्या अंतःकरणात असतो. म्हणून इथे त्यांनी सांगितलेलं जेवढं काय नामसाधन आहे, सतत हाच विचार आपल्या इथे होणार आहे. सत्वर उच्चार तू त्या नामाचा कर, अशी भूमिका आहे. ते चालतं बोलतं नामध्यान कर, ते बैठकीचं नामध्यान कर आणि त्यामुळेच तुला हरिरूप होण्याची व्यवस्था आहे, असं संत मला सांगतात. म्हणून ते संत आपल्या जास्त जवळचे आहेत. मग ते उपदेश करतात, तो उपदेशच शक्तिपात असतो. ते मला जेव्हा नाम घे असं सांगतात, ते नामच मला शक्तिपाताचा विषय असतो आणि त्यातूनच माझं साधन सहज सुदृढपणे चालतं. मी ज्या म्हणूया ग्रेडवर आहे तिथून मला अपग्रेड करण्याचं काम म्हणजे शक्ती ही त्यांच्यामध्ये असते, संत श्री गुरूंमध्ये असते. आणि त्यामुळे काय होऊन जाते, ज्या नको असलेल्या विचारांची भाऊगर्दी हा पुण्याचा शब्द आहे, ती भाऊगर्दी नको असलेल्या विचारांची दूर होते आणि खऱ्या अर्थाने मला माझ्या अंतःकरणात त्या अभ्यासाचा विषय सदृढ होत जातो आणि मग न लगे साधन दुर्गम, म्हणजे साधन जे मी करतोय नामसाधन ते दुर्गम वाटत नाही. नाम आणि नामीच्या आभेदात ते सहजपणे घडत जातं. म्हणून संतांच्या संगतीत साक्षात ब्रह्मविद्याच आपल्या पुढे नामाच्या निमित्ताने प्रगट होते. कारण का ज्ञानदेवच म्हणतात, तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. त्यांच्या मुखातनं आलेलं नाम हे त्यांचे बिसाट शब्द आहेत. म्हणजे प्रत्येक शब्द त्यांचा हा वेदयुक्त असतो आणि तो वेदयुक्त असेल तर असंच संत श्री गुरु मुखातनं आलेलं नाम हे मला माझ्या आनंदाकडे घेऊन जातं. मग त्यासाठी पुन्हा आणखीन शास्त्रार्थाचा विचार करायची वेळ येते, तेव्हा एक संत म्हणतात, जे व्युत्पत्तीने न कळे ते सत समागमे कळे. म्हणजे जे व्युत्पत्तीने कळत नाही, म्हणजे जे काही व्युत्पत्ती लावतात त्या शब्दांचा मूळ शब्द, मूळ धातू आणि मग व्याकरणातनं त्याची सिद्धी करतात. आता या सगळ्या व्युत्पत्तीतनं ते ब्रह्मज्ञान कळायची जेव्हा वेळ येते, तेव्हा कदाचित त्या व्युत्पत्तीच्या अभ्यासामध्ये, पंडितीमध्ये माझा जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा विषय दूर पडण्याची व्यवस्था असते. पण ते समागमे कळे. मग ते मला फक्त नाम घे असं सांगतात. शास्त्रार्थ तिथे काय होऊन जातो, आकळला जातो. सकळ शास्त्रार्थ आकळे स्वानुभवासी असं समर्थ म्हणतात. ही समर्थांची ओवी आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ते स्वानुभव रूपी असलेले संत, त्यांच्या ठिकाणी मात्र त्यांचा आपण आश्रय केला तर सर्व शास्त्रार्थ हा मला सहज कळून जातो. आणि शास्त्रार्थ कळून घ्यायचा आहे म्हणजे नक्की काय कळून घ्यायचंय,
तेव्हा असं लक्षात येतं की संत मला काय करतात की या विषय सुखातनं माझं अंतःकरण कसं दूर करायचं, अलगद हलके हळुवारपणे त्याचं शास्त्रशुद्ध ट्रेनिंग मला देतात. की अरे तुझ्या अंतःकरणात जर का नको असलेला विचार आला तर त्याला हवे असलेल्या विचारांनी छेद दे, पण नको असलेला विचार येऊन द्यायचा नसेल तर तू नामचिंतनात राहा ना. ही भूमिका ते मला मांडतात. म्हणून इथे काय आहे, अधिकार पाहून उत्तर देतात. नामाने ते चित्त शुद्ध शांत करून घेतात, अधिकार प्राप्त होतो आणि मग थोडासा विचार करतो. का थोडासा विचार, तर कधीतरी प्रारब्धाने एखादा अनात्म विचार येऊ शकतो. त्या अनात्म विचाराला दूर करण्यासाठी तिथे मात्र किंचित विचार करावा लागतो आणि तो विचार दूर झाला की नामसाधनेत तो निघून जातो. म्हणजे त्याचं जास्तीत जास्त जो अभ्यास आहे तो नामाच्या ध्यानात आणि पुन्हा नामाच्या चिंतनात होऊन जातो आणि मग शेवटी शिष्याला समजेल अशा भावामध्ये, समजेल अशा शब्दांमध्ये ते मार्गदर्शन करतात. म्हणून संत ऐसी ही कळवळ्याची जाती. आणि मग ते मला काय म्हणतात, कर्तळी आवळा जैसा, म्हणजे ते स्वरूप माझ्या हातावर उभं आवळ्यासारखं करून देतात. या शब्दाचा अर्थ, त्यांचं स्पष्टीकरण जे असतं ते अत्यंत शास्त्रशुद्ध आणि मला समजेल या भाषेतलं असतं. म्हणून इथे काय आहे, माऊली एक दाखला देते. माऊली काय म्हणते की भगवंताचं सगुण रूपच अनिर्वाच्य आहे. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे, सहजची अनिर्वाच्य झाले बोलता नये असं समर्थांनी म्हटलंय. म्हणून अनिर्वाच्य शब्दाने ब्रह्मस्वरूपाचा निर्देश होतो. पण इथे काय आहे की ते ब्रह्मच जर हरी झालेला असेल तर हरिरूपाने ब्रह्म काय आहे, अनिर्वाच्यच आहे. म्हणजे हरिही अनिर्वाच्यच आहे. मग हरिही जर का अनिर्वाच्य असेल तर मग काय आहे, त्याचंच नाम घेता घेता मला त्या आनंदाचा सोहळा भोगता येणार नाही काय? कारण ते नाम घेता घेता मी त्या नामीशी म्हणजे हरीशी एकरूप होतो. मग असा हरीशी एकरूप झाल्यानंतर मला सहजच त्या अनिर्वाच्य ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येतो. मग असं जर संतांच्या संगतीत मला कळत असेल तर ते तुझे रूप मनोवाचातीत असा जो विचार आहे तो विचार मला सहज कळू शकतो. आणि पुन्हा काय मला मिळतं, विषयी विसर पडला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला, असं तुकाराम महाराज म्हणतात की विषयाचा विसर पडतो त्या नामसाधनेमध्ये आणि मग अंगी ब्रह्मरस ठसावतो, म्हणजेच हरिरस. आता आपण त्याला दुसरं नाव देऊ, हरिरस आणि ब्रह्मरस हे दोन वेगळे नाहीतच. मग अशा रीतीने मी स्वरूपाशी एकरूप होऊन जातो. पण हे सगळं स्वरूपाशी एकरूप होऊन नेण्याचं काम काय आहे, संताचे संगती मनोमार्ग गती. म्हणून इथे काय आहे, संत म्हणतील त्याला यस सर म्हणायचं आणि म्हणजे श्री गुरु म्हणतील त्याला यस सर म्हणायचं आणि पुढे आपला अभ्यास न्यायचा. हीच खरी आपल्या अभ्यासाची भूमिका असली पाहिजे. म्हणून त्याचं मूल्यमापन करायचं असेल तर मग सगुणाचं वाढतं प्रेम, संत संगती वाढती वाटणं, अशा पद्धतीने ते भक्ती प्रेमाच्या ज्या लीला आहेत संत श्री गुरुच्या आणि शिष्याच्या त्या समोर येतात. आणि त्या समोर येऊन मग काय होऊन जातं, भगवंत त्या भक्ताच्या लीला सहन करतो आणि सहन करून सुद्धा त्याच्या ठिकाणी काय होऊन जातं, तो त्या भक्ताविषयी इतका कळवळीत झालेला असतो की त्या भक्ताचं जे म्हणणं आहे ते तो ऐकतोच. आता प्रल्हादाचा विचार येणार आहे, त्याबद्दल काही अडचण नाहीये. पण या नामाने काय होते तर त्या भगवंताची जवळीक वाढते. अशा पद्धतीने जवळीक वाढली की मग काय होऊन जातं की ते नातू सुद्धा काय होऊन जातं, तो आजोबाच्या खांद्यावर खेळतो. अशी भूमिका आहे. तसंच काहीसं माझं आणि भगवंताची जवळीक वाढते आणि जवळीक वाढली की मग काय होऊन जातं, त्या जवळीकीमध्ये दोघांचं प्रेम इतकं अफाट तयार होतं की त्या प्रेमातनं दोघं एकमेकांशी बोलतात आणि बोलून ते काय म्हणतात, म्हणजे एखाद्या वेळी शिष्य श्रीगुरूंना म्हणतो की काका असं असं आहे आणि काका म्हणतात हो हो तसं तसंच आहे, किंवा काका म्हणतात असं असं आहे, त्यावेळी तो शिष्य म्हणतो हो हो तसंच आहे. अशा पद्धतीने दोघं एकमेकांना इतक्या प्रेमाने सांभाळतात. असं प्रेमाचं सांभाळणं हे संतांच्या संगतीत कळतं, श्रीगुरूंच्या संगतीत कळतं. हरिकथेत मन रमतं, हा त्यातला मुख्य विचार आहे. हरिकथेत मन अंतःकरण वृत्ती रमली तर या जगाच्या कथा सत्यत्वाने माझ्या अंतःकरणात आहेत त्या दूर होतात. मग अशा रीतीने हा संत महिमा हरिवैभव वाढवतो. भक्ती प्रेमाचं ट्रेनिंग जे आहे ते संत सहवासातच कळतं. म्हणून इथे काय आहे, संत संगती घडे ब्रह्म सायुज्यता जोडे. म्हणजेच याचा अर्थ सायुज्य मुक्ती ही संतांचे संगतीत म्हणजे श्री गुरुचे संगतीतच
सहज सिद्ध होते. म्हणजे याचा अर्थ ती मूळचीच सिद्ध आहे, पण ती कळून घेण्याची भूमिका आहे ती माझ्या अंतःकरणात तयार होते. हा आपल्या अभ्यासाचा विषय आहे. म्हणून आनंदाच्या अनुभवाची स्थिती संत सहवासातच आपल्याला कळते. कारण का आपले श्रीगुरु किती सहज आनंदात आहे ही भूमिका आपल्याला कळते, तेव्हा आपण तसं होण्याचा प्रयत्न करतो. म्हणून इथे सहवास अभ्यासयुक्त असावा ही भूमिका तिथे मात्र अत्यंत गरजेची आहे. त्यांचा माझ्या म्हणून वागण्याचा त्रास त्यांना व्हावा ही भूमिका मात्र त्यात नसावी. म्हणून सगुण हरी प्रेमानेच निर्गुण हरीचा अनुभव येतो. कारण सगुण आणि निर्गुण हे केवळ सापेक्षतेने झालेले शब्द आहेत. वास्तवात हरी निरपेक्षच आहे ही भूमिका आहे. म्हणून सगुण हरिप्रेम हे संत सहवासातच वाढतं. म्हणून पुन्हा संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. पुढचं जे चरण आहे दुसरं, कारण आज 6 चरणांचा अभ्यास करायचा आहे, तोही दिलेल्या 1 तासाच्या वेळात. आणि ते पुढचं चरण आहे रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा रामजप. आता इथे रामकृष्ण वाचा, वाचा आणि वाचा. वाचा म्हटलं की ते डोळ्यांनी जे शब्द वाचले जातात त्याला वाचा म्हणतात. आणि वाचा या शब्दाचा अर्थ बोलणं, म्हणजे वाचा म्हणजे जीभ, जिभेने बोलणं, त्याला काय म्हणायचं? वाचा. मग आता काय आहे की सतत तू नाम घे, वाचेने काय कर, रामकृष्ण हरी म्हण. हा तुझा भाव झाला पाहिजे. हे तुझ्या म्हणूया तुझ्या अंतःकरणाचं अस्तित्व तयार झालं पाहिजे. भाव शब्दाचे अर्थ 2 आहेत, की अंतःकरणातील भाव आणि दुसरं अस्तित्व. तर ह्या रामनामाचं अस्तित्वच तुझ्या शरीरामध्ये सतत प्राप्त झालं पाहिजे ही भूमिका आहे. मला एका संतांचं नाव आठवत नाहीये, कारण ते ॲक्सिडेंटमध्ये गेले, जळून वारले. जळून वारल्यावर त्यांची हाडं गोळा करायची वेळ आली. त्यावेळी ते म्हणाले, 5-7 जण तिथे गेले, त्या जळून वारले. तर ते म्हणाले की ज्या हाडातनं राम राम असं नाम येईल ते त्या संताचं म्हणजे हाडं आहेत, अशी भूमिका आहे. याचा अर्थ त्याच्या शरीर सुद्धा नाम घेतं ही भूमिका आहे. म्हणून इथे काय आहे, रामकृष्ण हरी. आता त्यातला काय आहे, तो वाचेचा माझ्या स्वभाव झाला पाहिजे. आणि स्वभाव झाला पाहिजे या शब्दाचा अर्थ नाम सगळलं पाहिजे. आणि नाम जर सगळलं तर मग मी माझ्या हरीशी एकरूप होतो. आणि त्या जाहिरात करतात ना चॉकलेटची, तेव्हा ते काय म्हणतात, लिंगरिंग टेस्ट. मग आता ही लिंगरिंग टेस्ट मला नामाने सुद्धा माझ्या अंतःकरणात सहज सिद्ध करता येते. म्हणून इथे काय आहे, या सिद्धांताला मग उदाहरण दिलं पाहिजे. मग उदाहरण काय आहे, प्रत्यक्ष भगवान शंकर रामाचं नाम घेतात आणि राम भगवान शंकराचं नाम घेतात, असा तो विषय आहे. म्हणून आत्मा तो शिवाचा रामजप. मग इथे काय आहे, तो राम जो आहे ना तो त्याचा आत्मा आहे. म्हणजे याचा अर्थ तो म्हणजे भगवान शंकर हे रामाचं नाम घेतात. म्हणून इथे आपल्याला आनंदासाठी आपल्या ते रामनाम जप करायचा आहे. रामनाम जपे वाणी अशा तेणे संतुष्ट चक्रपाणी. तो विषय येईल तेव्हा आपण बोलूया. म्हणून इथे अविद्येमुळे गढूळ झालेलं माझं अंतःकरण जे आहे किंवा अल्पज्ञत्व जे आहे ते जर दूर करायचं असेल, म्हणजे तो आवरण दोष निवृत्त करायचा असेल तर नामच आहे साधन. कारण इथे काय आहे, सर्वत्र हरिभाव हा या नामनामीच्या अभेदाने सिद्ध होत असेल तर मग काय आहे, शेवटी आवरण दोष निवृत्त झाल्यावर भरला गणदाट हरी दिसे अशी भूमिका मांडतायत. म्हणजे याचा अर्थ काय झाला, ती भक्तीची भूमिका आपल्या पुढे येते. म्हणजे इथे काय आहे, आणि ती जर नामाने मला प्राप्त होत असेल तर मग ज्ञानलक्षणा आणि योग लक्षणेचे कष्ट मी का करावे, मी सहजच त्या नामभक्तीचा विचार करावा. म्हणून इथे काय आहे, आपल्याला अनेक पद्धतीने ही विचारधारा समजावून घेता येते की ज्ञानलक्षणा भक्तीचा विचार करायची वेळ येते तेव्हा ब्रह्मस्वरूपावर जगत भासते असं म्हटलंय. पण ब्रह्मच जर हरिरूपाने आपल्या पुढे प्रगट झालेला असेल तर हरी सत्तेवरच, म्हणजे हरीच्या रूपावरच हरीच्या रूपावरच या जगत स्वरूपाचा विवर्त भासतो असं म्हणता येणार नाही. काय, कारण हरीच ब्रह्म आहे. मग हरीच जर जगाचा अधिष्ठान आहे, जसं ब्रह्म या जगाचं अधिष्ठान आहे तर हरी रूपाने काय आहे, हरीच अधिष्ठान आहे. मग हरीच जर अधिष्ठान असेल तर कार्यकारण भाव संबंध जेव्हा मांडायची वेळ येते तेव्हा जगत हे कार्य असेल तर अधिष्ठान हे आमचा हरी आहे. असा नामरूपातीत ब्राह्मरूपातीत असणारा हरी तो नामरूपांमध्ये माझ्या पुढे आला, सगुण रूपाने आला तर आपल्याला त्या प्रसन्नतेची भाषा बोलता येते. हरी माझ्यावर प्रसन्न झाला, तो सगुणात आहे म्हणून प्रसन्नतेची भूमिका आहे. आणि तो प्रसन्न झाला की तो मला म्हणतो की अरे बाबा तू नाम घेतोय ना तेच बरोबर आहे, तू नाम घेत राहा. आणि मग हरिप्राप्तीचं म्हणजे ब्रह्मरूप होण्याचं
हॅलो, काही आवाज येत नाहीये का? म्हणजेच ब्रह्मप्राप्तीचं ते एक साधन आहे. म्हणून ही जी काय निर्विकल्प समाधीचा जो विचार जेव्हा येतो, त्यावेळी सगुण निर्गुण ही भूमिका सहज शांत होते आणि मला त्या नामाने मी माझ्या आनंदाशी एकरूप होतो, ही भूमिका आपल्याला लक्षात घ्यावी लागते. मग आता तो देहाहंकार दूर कसा होणार? आता देहाहंकार दूर करण्यासाठी ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये अहम ब्रह्मास्मीचा अनुभव आला पाहिजे, अशी भूमिका आहे. म्हणजे पाहायला गेले तर मूळ जीव ब्रह्मरूपच आहे. आणि मग काय होऊन जातं, ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये त्यांनी जीवरूप म्हणजे ब्रह्मरूपता सोडली, त्या अविद्येच्या आवरणा ही सहज आपल्या पुढे निर्माण करू शकतो. म्हणून आत्मानात्म विचाराने अहम ब्रह्म असं जे काय भूत तयार होतं, म्हणजे अहंकाराच्या रूपात भूत तयार होतं, ते अहम ब्रह्मास्मीचं भूत सुद्धा त्या भक्तीशिवाय म्हणजे नामभक्तीशिवाय दूर होत नाही. म्हणून सर्वांमध्ये पुन्हा दिसत नसलेलं ब्रह्म जेव्हा पाहायची वेळ येते या आत्मानात्म विचारांनी, तेव्हा मात्र सगुण हारी पाहणं जास्त सोपं आहे, ही भूमिका आपल्या पुढे तयार होते. आणि सगुण हारी पाहणं जर का सोपं असेल तर त्या सगुण हारीला पाहावं. आणि सगुण हारीला जर मी पाहिलं तर मी माझ्या स्वरूपाशी सहज एकरूप होतो. हा त्यातला एक मुख्य विचारधारेचा भाग आहे. म्हणून अखंड नामाकार चित्त हा आपल्या अभ्यासाचा विचार असला पाहिजे. कारण ज्या क्षणी मी अखंड नामाशी एकरूप असतो, त्या क्षणी मी सहजच आनंदरूप असतो. मग आता पुन्हा विचार जेव्हा मांडायची वेळ येते, तेव्हा मात्र काय आहे, नामभक्तीमध्ये माझं मन हारीकार आहे, म्हणजे हरीच्या आकाराचंच आहे, म्हणजेच ब्रह्माच्या आकाराचं आहे, असा सिद्धच होतो विचार. मग इतकं सोपं साधन असताना मी नाम का घेत नाही? त्याचं कारण आहे संतांची संगत कमी पडते. म्हणून संतांचे संगती मनोमार्ग गती, अशा पद्धतीने नामात तर हरिरूपता, म्हणजे हरिरूपता जिथे आहे तिथे द्वैताचं बंधन नाही. म्हणजे याचाच अर्थ काय आहे, एकतत्व नाम साधिती साधन. म्हणजे त्या एका नामानी काय होऊन जातं, हरिरूपता म्हणजे ब्रह्मरूपता सिद्ध होते. आणि मग द्वैताचं बंधन म्हणजे सुखदुःख. द्वैताचं बंधन काय आहे तर सुखदुःख रूप आहे. मग आता ती सुखदुःखातीत मी नामाच्या निमित्ताने होत असल्यामुळे या द्वैतात असलेली जी सुखदुःखता आहे ती माझ्या अंतःकरणातनं सहज निघून जाते. म्हणून द्वैताचे बंधन न बाधिजे. मग आता काय करा? मग श्री नमावली म्हणते, तुम्ही नाम घ्या म्हणजे मी नाम घ्यावं, ही भूमिका तिथे आहे. पुढे आता चौथ्या चरणाचा जो विचार आहे, नामामृत गोडी वैष्णवा लादली, योगिया साधली जीवन कळा. आता नामामृत गोडी वैष्णवा लादली म्हणजे या नामाची गोडी वैष्णवा म्हणजे वारकऱ्यांना लागली. म्हणजे आता जो नाम घेतो तो वारकरी. आता आणखीन एक नवीन डेफिनेशन तयार झाली की तो जरी प्रत्यक्ष पांडुरंगाकडे पंढरपूरला मधून अधून जात असला किंवा कधीतरी गेलेला असला तरी नाम घेतो तो वारकरी. अशी एक भूमिका आपण एक तयार करूया. आणि मग नामामृत गोडी वैष्णवा लादली, योग्या साधली जीवन कळा. योग्या साधली जीवन कळेचे दोन अर्थ आहेत, ते मी पुढे स्पष्ट करीन. पण आत्ता मूळ मुद्दा काय आहे की हरिनाम अमृत आहे. आता अमृत आहे म्हणजे ते स्वर्गातलं अमृत नाही. स्वर्गातलं अमृत पिऊन सुद्धा देव काय होऊन जातात, हे जग लोपतं तेव्हा हेही लोप पावतात. पण इथे मात्र काय आहे, हरिनाम अमृत आहे. याचा अर्थ हरिनामामध्ये या विषयांचा वीट येतो. मला मुख्य मुद्दा काय आहे की त्या सर्व विषयांचा वीट या नामामृतामुळे येतो. आणि मग अगदी स्वर्गातील अमृत सुद्धा मला तिथे तुच्छ वाटतं. म्हणून नामामृताची गोडी वैष्णवा लादली. म्हणून हरिनामामृताची गोडी वैष्णवा लागली म्हणजे तो गोडी आवीट आहे. म्हणून अशा आवीट नामाची चव तू घे, ते एकदा नाम घे आणि त्याची गोडी लागली की स्वर्गातलं अमृत सुद्धा तुला तुच्छ वाटेल. म्हणजे स्वर्गात जाण्याची जी तुझी अंतःकरणातली वृत्ती आहे ती सुद्धा दूर होऊन जाईल. म्हणून इथे काय आहे की विषय भोगणारा जीव आणि विषय भोगते काळी तो विषयांपासून वेगळा आहे. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की इथे एक भोगता भाव संबंध तिथे तयार आहे, करता भोगता भाव संबंध तिथे तयार आहे. पण जेव्हा मी नाम घेतो तेव्हा नाम आणि नामी यांचा आभेद आहे. कारण शेवटी नाम घेणारा मी हरिरूप आहे. त्यानंतर नाम सुद्धा कसं आहे, ते हरीचं आहे. म्हणजे ते हरीपेक्षा वेगळं नाही. मग असं जर का असेल आणि मूळचा मी जर का आनंदरूप असेल तर जेव्हा मी नाम घेतो त्यावेळी या त्रिपुटीचा सहजच लय आहे. म्हणजे या त्रिपुटीचा सहजच विसर आहे. मग हरीचं नाम जे आहे ते विषय ठरत नाही. या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. ज्यावेळी नाम आणि नामीचा आभेद आहे आणि मी तेच हरी तत्व आहे असं समजून जेव्हा नाम घेतो तेव्हा ते नाम
हरिरूप होण्यासाठीच असतं, त्यामुळे मी हरिरूपच होतो, म्हणून ते नाम विषय ठरत नाही. म्हणून हरिनाम सुद्धा कसं आहे, ते आविटच आहे. म्हणून नामामृताची गोडी ही आनंदाकडे घेऊन जाणारी आहे. म्हणून नाम विषय नसून त्याने हरिरूपता सिद्ध होते, ही भूमिका सुद्धा आपल्याला मांडता येते. म्हणून नाम गोड आहे. गोड तुझे नाम देवा. आता इथे म्हटलेलं आहे संतांनी की अशा रीतीने त्या विठोबाचं नाम गोड आहे. आपण जर का पंढरपुरात गेलो तर त्या वारकऱ्यांचा विचार करावा. एकदा त्या वारीत, म्हणजे म्हणूया वारी या शब्दाचा अर्थ त्या दर्शन बारीमध्ये जाऊन आपण दर्शन घ्यावं. तिथे आपल्याला लक्षात येतं की रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा या नामाचा जप चाललेला असतो, किंवा आपण म्हणूया ज्ञानबा तुकाराम महाराजांचा तिथे सतत उद्घोष चाललेला असतो. म्हणजे हे एवढं मोठं सगळं जे कार्य आहे ते घडतं. आणि पंढरपुरात जायचा विषय जेव्हा तयार होतो वारकऱ्याचा, त्यावेळी तो म्हणतो, माझ्या आवडीची जीवी पंढरपुरी नेईन गुढी. माझ्या आवडीची जीवी आहे, म्हणजे माझ्या आवडीचं गोष्ट आहे की पंढरपुरी मी जाईन आणि त्या विठोबाचे दर्शन घेईन. हे केवळ त्या अतीव प्रेमामुळे आहे, पांडुरंगावरील अतीव प्रेमामुळे आहे. आणि ते पांडुरंगावरचं अतीव प्रेम कुठून मला प्राप्त झालं, तर ते नामामुळे प्राप्त झालं. म्हणून वैष्णव सहजच भाग्यवंत आहे. म्हणून तो भाग्यवंत आहे. आणि भाग्यवंताच्या प्रेमात देव बांधला जातो, मग तो हरिभक्तासाठी वाटेल तेच करतो. या शब्दाचा अर्थ पुन्हा मी म्हणला, कधी त्याच्या घरी पाणी भरतो, कधी भेटायसाठी तो पळत पळत जातो. म्हणजे आणि पुन्हा श्री समर्थ असं म्हणतात, शरणागतासी झाला वज्रपंजरू. जे शरणागतासी देव झाला वज्रपंजरू. या शब्दात त्या मीराबाईंचं जीवन वाचवण्यासाठी त्या विषप्रयोगातनं त्यांची सुटका करतो संत मीराबाईंची. म्हणजे इथपर्यंत तो त्यांच्या मागे धावत जातो. आणि सत्वर म्हणजे कुठेही तो क्षणाचा विलंब करत नाही. पण काय आहे, यासाठी सगुण नामाचा अभ्यास मला करण्याशिवाय पुन्हा दुसरा उपाय नाही. हीच या संतांचे संगती मनोमार्ग गती या अभंगाची मुख्य भूमिका आहे. मग नामाने हरिरूपता सिद्ध झाल्यावर त्या मिळणाऱ्या सुखाची कुठेच तुलना नाही आहे. म्हणजे ते अधिकच मोठं आहे. या शब्दाचा अर्थ ते योगलक्षणा आणि ज्ञानलक्षणा या भक्तीच्या निमित्ताने मिळणाऱ्या सुखापेक्षा श्रेष्ठ सुख आहे. याचा अर्थ त्या भक्तींचा त्यांनी अव्हेर केला आहे असं नाही आहे. मुख्य मुद्दा एक अवज्ञा अलंकार असतो की एक आई असते, ती आई कुरूप असते. खूप काही सुंदर स्त्रियांमध्ये ती आई बसलेली असते, कुरूप आई. पण जेव्हा तिचं जे लहान 2 वर्षाचं मूल आहे ते मात्र इतर सर्व स्त्रियांची अवज्ञा करतं आणि आपल्या कुरूप आईकडे निघून जातं. असा आहे. पण त्या इतर ज्या सगळ्या स्त्रिया आहेत त्यांच्याविषयी त्या 2 वर्षाच्या मुलाला द्वेष मोह मत्सर नाहीये, पण प्रेम मात्र अधिक कुठे आहे, म्हणजे ती अवज्ञा आहे. म्हणजे या इतर स्त्रियांची अवज्ञा आहे, ती इतर स्त्रियांना आवडते. वा, आपलं मूल कुठे गेलं, आईकडेच गेलं. तिने काही त्या रूपाचा काही विचार केलेला नाहीये. म्हणून इथे काय आहे की ही जी अवज्ञा अलंकाराची जी गोष्ट आहे तो या शब्दालंकारामध्ये मांडला आहे श्री आपल्या शंकर महाराज खंदारकरांनी. त्या ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही पाहून घ्यावा. तर या अवज्ञा अलंकारातनं अशी काय होऊन जाते, नामाच्या अलंकार म्हणजे अभ्यासातनं या ज्ञानलक्षणा आणि योगलक्षणेची काय होऊन जाते, पुन्हा अवज्ञा होते. पण मुख्य मुद्दा काय आहे, या नामाचं जे चिंतन आहे ते सहज आणि सोपं आहे, एवढं सांगण्यासाठी ही भूमिका मांडली आहे. म्हणून इथे काय आहे, या पद्धतीने ऐश्वर्य दाखवलंय, इतर साधनांचा तिथे निषेध नाहीये. म्हणून भगवत भक्त हा सतत नाम घेतो आणि त्या नामातनंच तो स्वतः हरीशी एकरूप होतो. ही भूमिका आपल्याला लक्षात घ्यावी लागते. आणि त्यासाठी मात्र काय आहे, नामामृताची गोडी वैष्णवा लादली. म्हणजे त्या वैष्णवाला म्हणजे विष्णू भक्ताला त्या नामामृताची गोडी लागली पाहिजे, म्हणजे नाम घातलं पाहिजे. आणि मग योगिया साधली जीवन कळा. अशा रीतीने तो ऐश्वर्य योग म्हणजे मी हरीशी एकरूप होतो आणि मग ती योगिया साधली जीवन कळा, ती 17वी जीवन कळा असा सुद्धा विचार मांडला गेलेला आहे. पण योग्याला जे समाधान फक्त त्या ध्यानकाळी असतं ते मात्र या नामाचा विचार करणाऱ्याला मात्र अखंड ध्यान हा विषय होऊन जातो. हरीची एकरूपता सिद्ध होते आणि मग काय होऊन जातं, योग्याला ध्यान करून जे
अखंड मिळत नाही, ते मात्र या नामाशी, नाम आणि नामीचा अभेद आहे असं समजून घेतलेल्या नामधारी माणसाला मिळतं. ही भूमिका आपल्या पुढे आलेली आहे. पाचवा जो विचार आहे तो असा आहे, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्ण दाता. आता मग उदाहरण दिलं पाहिजे. मग या सिद्धांताला म्हणजे संताचे संगती मनोमार्ग गती, याच्यामध्ये संतांच्या संगतीमध्ये माझी मोठी एक आनंदाकडे जाण्याची भूमिका सुस्पष्ट होते. मग काय झालं, मग त्याला दोन उदाहरण दिली की सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, म्हणून तो हरिनामाचा जो उच्चार आहे तो प्रल्हादाच्या अखंड अंतःकरणात बिंबला. राक्षस कुळातील असून सुद्धा तो नामस्मरण करत होता आणि प्रत्येक वेळी त्या विष्णू भगवंतांनी त्याला वाचवलेलं आहे. म्हणून हरिनामानेच प्रल्हादाला अखंड भगवंताची प्राप्ती झालेली आहे. तसा उद्धवाला लादला कृष्णदाता. मग उद्धवाला जेव्हा त्या ज्ञानलक्षणा भक्तीचा ज्वर त्याच्या अंतःकरणात चढला, तेव्हा मात्र भगवंतांनी त्यांना गोपिकेकडे जायला सांगितलं की तिथे जा जरा आणि त्यांना भेटून या, कारण त्यांच्या भक्तीचा विचार तुम्ही करा. आणि तिथे भेटून आले ते उद्धव महाराज, आणि मग ते इतके भगवंतमय झाले त्या भक्तिप्रेमाच्या रसामध्ये. येता येता त्यांनी अनेक रचना रचल्या आणि त्या रचना पुढे आपल्या पुढे अभ्यासाला आल्या. अशा रीतीने भगवंताचं म्हणजे त्या उद्धवाचं मन भगवतमय झालं, ते भगवत भक्तीनेच झालं. आणि अशा रीतीने श्रीकृष्ण रूपाने पुन्हा भगवान श्रीकृष्ण रूपाने त्या उद्धवाला श्रीगुरु लाभले. मग असे जर का श्रीगुरु भगवान श्रीकृष्ण लाभले उद्धवाला, तर मग मी काय कमी आहे? माझ्याही श्रीगुरूंचं नाव भगवान श्रीकृष्ण आहे आणि त्यांच्या श्रीगुरूंचं नाव हे पुन्हा काय आहे? शंकर महाराज खंदारकर आहे. मग आता लक्षात घ्या, आमचे शंकर महाराज म्हणजे आजे गुरु हे आमच्या गुरूंचं म्हणजे श्रीकृष्णाचं भजन करत होते, म्हणजेच याचा अर्थ त्यांचंच गुणगौरव करत होते. आणि आमचे श्रीगुरु सतत काय करतात, ते त्यांच्याच श्रीगुरूचं भजन करतात. कारण एकदा बोलताना ते मला म्हणाले की वेदांताचा अर्थ शंकर महाराज खंदारकरांनीच लिहावा. म्हणजे एवढी श्री शंकर महाराजांची इथे भूमिका आहे. अशा रीतीने त्या काळातही भगवान श्रीकृष्ण भगवान शंकर हे रामाचं नाम घेत होते आणि तेच आत्ताही चालू आहे अशी भूमिका मी मांडतो. त्याचं कारण जे आहे की श्रीगुरूंनी दिलेलं नामच पूर्णपणे हरिरूप करण्यास आपल्याला समर्थ आहे. आणि अशा पद्धतीने आपण जर का हरिनाम जर करत असू तर मग काय आहे, मला माझ्या आनंदाचा ठेवा म्हणजे पुन्हा काय आहे, निःशेष पापाचा नाश आणि मोक्षरूपता सिद्ध होते. म्हणून आपल्याला या हरीचा विचार हा जास्त करणीय आहे. आणि हरीचा विचार हा संत संगतीतच होतो. नामामृतानेच ती वैष्णवा गोडी लाधली, म्हणून संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. मग आता शेवटच्या चरणात श्री ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, नाम हे सुलभ आहे, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. पण असं नाम घेणारा मात्र विरळा असतो. त्याचं कारण आहे, जितकं सोपं असतं तेवढं आपण कॅज्युअल घेतो. आपण तेवढं किरकोळपणे घ्यायचं नाहीये. हरिनाम मला हरिरूप करण्यासाठी सहज समर्थ आहे आणि हरी आणि ब्रह्म दोन्ही एकरूपच आहे. म्हणून हरिनाम सहज सोपे साधन आहे, ते सुलभ आहे. मग हरिनामाने अनेक विघ्ने दूर होतात. हाही त्याचा एक साईड इफेक्ट आहे. हरिनामाच्या कीर्तने 12 वाटा बळती विघ्ने असं म्हणतात संत. मग हा अतिरिक्त फायदा आहे, तोही घ्यावा. विघ्नही निघून जातात न बोलता. किती विघ्न आली त्या प्रल्हादावर, खूप विघ्न आली, पण तरी सुद्धा न बोलता हरीने ती सगळी दूर केली. सुदामा महाराजांवर दरिद्रीपणाचं विघ्न होतं, गेलं का नाही लगेच? म्हणजे तो त्याची काळजी घेतोय, न मागता देतोय. न मागता जर गोष्टी मला मिळत असतील तर मग मागायची गरजच काय? मग न मागता मिळवायचं असेल तर काय करा, पुन्हा हरिनाम घ्या. म्हणजे पुन्हा काय आहे, त्या हरिनामाबरोबर मी सहजच त्या हरीची एकरूपता मला साध्य होते. आणि मग ते काय आहे, जीवदरिद्री असंख्यात नृपती केले, ही भूमिका त्या हरीकडनं सहजच घडते. म्हणून व्यावहारिक जीवन सुद्धा आपलं सुखाचं होतं, ही भूमिका लक्षात घ्या. त्याच्या उदाहरणांवरनं कळतं. पण व्यावहारिक सुखासाठी मी नाम घ्यायचं नाहीये, कारण या ज्यांचं व्यावहारिक जीवन सुखाचं झालेलं आहे त्यांनी कोणीही स्वतःच्या सुखासाठी व्यावहारिक नाम घेतलेलं नाहीये. ते हरी प्राप्तीसाठीच नाम घेतलेलं आहे. हरी नामाने साधनाभिमान दूर राहतो. कारण काय आहे, ज्यावेळी ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये शब्दाचा अभ्यास होतो, शब्दाचा अहंकार चढतो आणि तो काही केल्या लवकर जात नाही. मलाही असाच अहंकार झाला होता, तो माझ्या श्रीगुरूंनी दूर केला.
म्हणजे याचा अर्थ काय आहे की शब्दाच्या अहंकाराची साधनेतली कष्टता ही हरिनामाने दूर होत जाते. नाम नामीचा अभेद म्हणून मी हरीशी काय आहे सहजच एकरूप आहे. मग काय होऊन जातं, न लगे साधन दुर्गम. अशा रीतीने साधन काय होऊन जातं, सुलभ होऊन जातं. म्हणून नामसाधनेसाठी पुण्य हवेच, कारण पूर्व पुण्यही असेल तरच माझ्या अंतःकरणात नाम येतं. मग ते आलेलं नाम हळूहळू नेटाने मी पुढे चालवावं. म्हणून जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे, असे माऊली म्हणते. म्हणजे जन्मजन्मांतरीचं पुण्य माझ्या अंतःकरणामध्ये असलं पाहिजे, या जीवनामध्ये असलं पाहिजे, तरच माझ्या म्हणूया जिभेवर नाम येईन, तरच मी संत संगतीमध्ये जाईन. हा त्यातला विचार आहे. मग जाऊन तिथे मी सेटल होईल. आता हे सगळं जे काय आहे ते श्रीरामाचं नाम माझ्या जिव्हाग्री यावं असं वाटत असेल तर पूर्व पुण्याही असली पाहिजे, हे मान्य. पण आता पुढे क्रमविकास तो नामनामीचा अभेद आहे इथपर्यंत नेण्याचं कार्य आपल्याला करावं लागेल. मग त्यासाठी समर्थ म्हणतात, काहीच न करोनी प्राणी रामनाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी सांभाळी जीवा लागी. म्हणजे मुक्त भक्ता लागी सांभाळी. मग असा भक्ता जो असतो त्याचा तो सगळा योगक्षेम वाहतो. म्हणून हरिभक्त पुण्यवान आहे, आणि हरिभक्त पुण्यवान आहे म्हणून सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. म्हणून तो दुर्लभ आहे. जे सोपं साधन आहे तेच माझ्याकडनं करवत नाही. मग आता तेच मला करायचं काम श्री ज्ञानदेव सांगतायत. म्हणून हरिभक्त पुण्यवान म्हणून तो दुर्लभ. पण नाम घेणारा दुर्लभच आहे हे जरी खरं असलं तरी सुद्धा तो दुर्लभ मी का न व्हावा. म्हणून इथे सोपं कठीण करण्याचं काम करतो त्याला जीव असं म्हणतात. आणि जो कठीण जे आहे ते सोपं करतो त्याला संत म्हणतात, श्री गुरु म्हणतात. आणि मग ते मला समजावून सांगतात आणि मी हरिनामामध्ये रमतो आणि रंगतो. हा खरा या 8व्या म्हणूया अभंगाचा विचार आहे. म्हणून आता आपल्याला शेवटी जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा हरिनामाशिवाय मला सद्गती नाही, हीच भूमिका मला सहजपणे समजून घ्यावी लागते. म्हणून हरिनाम श्रेष्ठ आहे. त्या हरिनामाचा सत्वर उच्चार केला पाहिजे. आणि असं हरिनाम घेतलं तर मी सहज आनंदरूप होतो. ही भूमिका या 8व्या अभंगाच्या निमित्ताने आहे. 8वा अभंग सांगून पूर्ण झालेला आहे. तर आता इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.